इंटरव्ह्यू ऑफ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड आन्सर्स आपण बघणार आहोत इंग्लिश आणि मराठीमध्ये. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम्स व्ह्यूज ऑन ड्रीम्स? की स्वप्नांबद्दल त्यांचं काय मत आहे डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं? डॉक्टर कलाम बिलीव्ड दॅट ड्रीम्स आर नॉट व्हॉट यू सी वेन यू स्लीप. डॉक्टर कलामांना विश्वास होता की ड्रीम म्हणजे ते नाहीत की जे आपण रात्री झोपल्यानंतर बघतो, बट व्हॉट कीप्स यू अवेक अँड ड्राईव्हज यू टुवर्ड्स युअर गोल. की स्वप्न म्हणजे ते की जे तुम्हाला नेहमी जागी ठेवतं, झोपू देत नाही आणि ते तुम्ही गोल किंवा ध्येय ठरवलेले आहेत ते मिळवण्यासाठी नेहमी तुम्हाला प्रयुक्त करत असतं. ही सेड दॅट ड्रीम्स शुड बी कन्व्हर्टेड इन टू मिशन्स. तुम्ही तुमची स्वप्न जे आहेत ना ते तुमच्या लाईफचं मिशन बनवलं पाहिजे. अँड विथ कमिटमेंट अँड हार्ड वर्क एनी वन कॅन अचीव सक्सेस. आणि जर का तुम्ही कमिट केलं स्वतःलाच, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप के भी नहीं सुनता, हा सलमान खानचा डायलॉग तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की जर तुम्ही स्वतःला कमिट केलं की मी हे करणारच, त्यासाठी हार्डवर्क कराल आणि जर का तुम्ही हार्डवर्क केलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज डॉक्टर कलाम थिंक अबाउट फेल्युअर्स? मग अपयशाबद्दल डॉक्टर कलामांचं काय मत होतं? डॉक्टर कलाम सेड दॅट ग्रेट सक्सेस ऑलवेज हॅव सम एलिमेंट ऑफ फेल्युअर. की तुम्ही जर मोठं यश मिळवलं तर प्रत्येकाला 100% यश मिळतच नाही, कुठे ना कुठे हे अपयश हे असतंच, त्या यशाचा भाग असतंच. ही बिलीव्ड दॅट फेल्युअर टीचेस अस व्हॅल्युएबल लेसन अँड हेल्प्स अस ग्रो स्ट्रॉंगर. त्यांचं असं मत होतं, त्यांचा विश्वास होता की अपयश हे आपल्याला एक चांगल्या प्रकारचे धडे शिकवतात आणि त्यामुळे आपण अधिक स्ट्रॉंग बनतो. अकॉर्डिंग टू हिम द अबिलिटी टू हँडल अँड रिस्पॉन्ड टू फेल्युअर इज इम्पॉर्टंट दॅन फिअरिंग इट. ज्या वेळेस एखादं अपयश येतं त्यावेळेस ते अपयश हँडल करण्याचं आणि त्याला प्रतिसाद कसा द्यायचा, त्याला कसं टाळायचं हे खूप महत्वाचं आहे, ना की त्या अपयशाला घाबरणं. पुढचा प्रश्न आहे, हाऊ डज डॉक्टर कलाम एक्सप्लेन द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट ऑफ इंडियाज इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट? खूप महत्वाचा प्रश्न आहे की डॉक्टर कलामांनी जे आपले भारतातील इंजिनियर्स आहेत, अभियंते आहेत, त्या लोकांना जॉब का लागत नाही या प्रॉब्लेम बद्दल त्यांनी काय सांगितलंय? Dr. Kalam said that most Indian engineering graduates are unemployable because there is no practical exposure or industry training in their education. त्यांनी सांगितलंय की आपले जे इंजिनियर्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रॅक्टिकल चांगलं मिळत नाही आणि त्यांची इंडस्ट्रियल ट्रेनिंग होत नाही त्यांच्या अकॅडमिक्समध्ये. He gave the example of Canada's Waterloo University where students spend 2 years working in industry to gain real life experience. त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे कॅनडा येथील वॉटरलू युनिव्हर्सिटीचं की त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे जे इंजिनियर्स आहेत ते त्यांची डिग्री करत असताना 2 वर्ष ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि रिअल लाईफ एक्सपिरियन्स घेतात आणि त्यामुळे ते एम्प्लॉयबल होत असतात, वेराज आपल्याकडे भारतात ते होत नाही आणि म्हणून आपण अनएम्प्लॉईड आहोत. पुढचा प्रश्न आहे, विच इन्सिडेंट टॉट डॉक्टर कलाम द व्हॅल्यू ऑफ प्लॅनिंग, टीमवर्क आणि टाइम? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. वेन डॉक्टर कलाम वॉज अ स्टुडंट ॲट मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जेव्हा ते MITचे विद्यार्थी होते त्यावेळेस अ प्रोफेसर गेव हिम अ प्रोजेक्ट टू डिझाईन अ फायटर एअरक्राफ्ट. एक प्रोफेसर्स आहेत, प्रोफेसरने त्यांना एक काम दिलं होतं की तुम्ही फायटर एअरक्राफ्ट डिझाईन करायचं आहे. The professor warned that his scholarship would be stopped if the project wasn't completed in time. आणि ते जे शिक्षक आहेत प्रोफेसर त्यांनी त्यांना वॉर्निंग दिली होती की जर का वेळेवर हा प्रोजेक्ट कंप्लीट नाही केला फायटर एअरक्राफ्टचा तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. Kalam and his team worked day and night, Saturdays, Sundays. They didn't go to hostel and they successfully completed it. ते कुठल्याही प्रकारे सॅटर्डे संडेला हॉस्टेलवर न जाता न थांबता सॅटर्डे संडे सुद्धा काम करून दिवस रात्र एकत्र करून त्यांनी तो प्रोजेक्ट कंप्लीट केला आणि फायटर एअरक्राफ्ट कंप्लीट करून दिलं. आणि त्यामुळे विच टॉट हिम द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क, टाइम मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग. आणि या इव्हेंटमुळेच त्यांना कळालं की टीमवर्कचं काय महत्त्व आहे, टाइम कसा मॅनेज करायचा आणि प्लॅनिंग म्हणजे नियोजन कसं करायचं. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट 4 क्वालिटीज अकॉर्डिंग टू कलाम आर इम्पॉर्टंट फॉर सक्सेस इन लाईफ? मी जर पेपर सेट करायचं ठरवलं तर मी हा प्रश्न विचारणारच. डॉक्टर कलाम सेट टू अचीव सक्सेस वन नीड्स 4 क्वालिटीज. मग काय त्या 4 क्वालिटीज? नंबर 1, अ क्लिअर एम इन लाईफ. अगदी स्पष्ट असं एम असलं पाहिजे तुमचा. दुसरं, नॉलेज. तुम्हाला ते नॉलेज म्हणजे ज्ञान असलं पाहिजे. हार्डवर्क. तिसरा, तुम्ही पूर्ण तयारी करायची आहे स्वतः डेडिकेटेड आणि हार्डवर्क करण्याची. अँड डिवोशन म्हणजे काय, तुम्ही त्याला सर्वस्व वाहून द्यायचंय त्या कामासाठी. अँड परसिव्हिअरन्स म्हणजे काय, कंटिन्युअस एफर्ट्स, कंटिन्युटी. एक दिवस व्यायामाला उठतो, दुसऱ्या दिवशी जातो, तिसऱ्या दिवशी घरी अंग दुखतंय, हा परसिव्हिअरन्स नाही. हा मी माझा अनुभव सांगितला तुम्हाला.
He believed that if a person works with these four qualities, nothing can stop them from achieving their success or goal. जर का तुमच्याकडे क्लिअर एम आहे, नॉलेज आहे, हार्डवर्क विथ डेडिकेशन आहे आणि परसिव्हिअरन्स आहे, तर तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, तुम्ही होणारच. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. व्हॉट इज दी ॲडवाइस ऑफ डॉक्टर कलाम टू द न्यू जनरेशन? जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी काय त्यांनी सल्ला दिला आहे? Dr. Kalam advised the young generation to think big, have great aims and work hard with perseverance and devotion. त्यांनी सांगितलं यंग जनरेशनला की खूप मोठा विचार करायचा आहे, मोठी ध्येय ठेवायची आहे समोर आणि खूप हार्ड वर्क करायचं आहे, कंटिन्युअसली डेडिकेशनने ते काम करायचं आहे. ही सेड दॅट आवर थॉट्स डिटरमाइन हाऊ हाय वी कॅन रीच. आपले विचार हे डिसाईड करतात की किती उंचीवर आपण जाऊन पोहोचणार आहोत. सो वी मस्ट ऑलवेज एम फॉर ग्रेटनेस. आणि म्हणून आपण खूप मोठ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, मोठी ध्येय समोर ठेवली पाहिजे. हा न्यू जनरेशनला त्यांचा ॲडवाईस आहे. पुढचा प्रश्न आहे, वाय डज डॉक्टर कलाम स्ट्रेस ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्विजिशन ऑफ युजेबल स्किल्स? त्यांनी का महत्त्व दिलेलं आहे? जे युजेबल म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्स आहेत, लाईफ स्किल्स आहेत, तुम्ही ते ॲक्वायर करायला पाहिजे. महत्वाची का मांडलंय त्याला ते तुम्हाला लिहायचं आहे. डॉक्टर कलाम बिलीव्ड दॅट मिलियन्स ऑफ स्टुडंट्स कंप्लीट देअर एज्युकेशन एव्हरी इयर. लाखो विद्यार्थी त्यांचं शिक्षण हे पूर्ण करतात भारतामध्ये प्रत्येक वर्षी. बट मोस्ट ऑफ देम लॅक युजेबल स्किल्स. आणि पुष्कळचे लोक, या ऑलमोस्ट खूप सारे लोक, त्यांच्याकडे युजेबल म्हणजे काय प्रॅक्टिकल स्किल्स नसतात. ही सेड दॅट ऑन्टरप्रिनरशिप अँड स्किल ट्रेनिंग शुड बी पार्ट ऑफ एज्युकेशन. त्यांनी सांगितलं आहे की एक बिझनेस कसा स्थापन करायचा आणि एक बिझनेसमॅन कसं बनायचं आणि जी स्किल्स लागतात प्रत्येक गोष्टीसाठी ते तुमच्या एज्युकेशनमध्ये असले पाहिजेत. सो स्टुडंट्स कॅन बिकम जॉब क्रिएटर्स रॅदर दॅन जॉब सीकर्स. म्हणजे काय की प्रत्येक जणच जर का जॉब मागायला गेला तर प्रत्येकाला जॉब मिळणार नाही. म्हणून काही विद्यार्थी हे जॉब तयार करणारे पण तयार झाले पाहिजे. म्हणून ऑन्टरप्रिनरशिप म्हणजेच बिझनेसमॅन कसं बनायचं आणि त्याचे कोणते स्किल्स असतात याची ट्रेनिंग पण आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये द्यायला पाहिजे, असं कलामांचं मत होतं. पुढचा प्रश्न आहे, मोठा प्रश्न, 75 to 80 वर्ड्सचा. हाऊ डज सक्सेस स्टोरी ऑफ डॉक्टर कलाम इन्स्पायर द न्यू जनरेशन? नवीन पिढीला डॉक्टर कलामांची जी सक्सेस स्टोरी आहे ती कशी इन्स्पायर, कशी प्रेरणा देते? डॉक्टर कलाम्स लाईफ इज अ ग्रेट इन्स्पिरेशन फॉर ऑल. सर्वांसाठी हे खूप महत्त्वाचं प्रेरणा देणारं त्यांचं लाईफ आहे. ही रोज फ्रॉम अ पुअर फॅमिली टू बिकम वन ऑफ द इंडियाज मोस्ट रिस्पेक्टेड सायंटिस्ट अँड प्रेसिडेंट ऑफ इंडिया. अगदी झिरोपासून, गरीब कुटुंबातनं झिरोपासून ते एक सायंटिस्ट बनण्यापर्यंतचा आणि भारताचे प्रेसिडेंट बनण्याचा त्यांचा जो प्रवास आहे तो नवीन जनरेशनला, काय सर्वच जनरेशनला एक प्रेरणादायी आहे. हिज हार्ड वर्क, डिसिप्लिन अँड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड शो दॅट विथ क्लिअर गोल्स, डेडिकेशन अँड परसिव्हिअरन्स एनीवन कॅन अचीव्ह सक्सेस. त्यांचे जे हार्ड वर्क आहे, त्यांची जी डिसिप्लिन आहे आणि त्यांची जी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे त्याच्याने त्यांनी प्रूव्ह केलं आहे की जर का तुमच्याकडे क्लिअर गोल्स असतील आणि डेडिकेशन अँड हार्डवर्क असेल, कंटिन्युअस तुम्ही एफर्ट्स करत असाल तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. ही ऑलवेज एनकरेज यंग पीपल टू ड्रीम बिग अँड नेव्हर टू गिव्ह अप. त्यांनी नेहमी नवीन यंग विद्यार्थ्यांना, नवीन लोकांना, यंग विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मोठा विचार करा, मोठं ध्येय ठेवा आणि गिव्हअप करू नका. नो मॅटर हाऊ मेनी डिफिकल्टीज दे फेस, हिज लाईफ टीचर्स अस टू लिव्ह विथ पर्पज अँड पॅशन्स. कितीही डिफिकल्टीज असल्या लाईफमध्ये तरी पण त्या फेस करायच्या आणि त्यातनं आपण नक्कीच बाहेर पडतो आणि आपण यशस्वी होतो, हे त्यांच्या जीवनातनं आपल्याला समजतं. डिस्क्राईब द क्वालिटीज अँड अचिव्हमेंट्स ऑफ अ सक्सेसफुल पर्सन दॅट यू नो. तुम्हाला माहिती असलेल्या एका सक्सेसफुल माणसाच्या क्वालिटीज तुम्ही मांडायच्या आहेत. अब्दुल कलामच आपल्याला माहिती आहे तर त्यांच्या क्वालिटीज तुम्ही मांडल्या तरी चालतं. जसं की अ सक्सेसफुल पर्सन आय नो इज माय टीचर हू इज हार्ड वर्किंग, पेशंट अँड ऑलवेज डेडिकेटेड टू स्टुडंट्स. मला माझे शिक्षक माहिती आहेत की जे खूप हार्डवर्किंग आहेत, त्यांच्याकडे खूप पेशन्स आहे आणि ते नेहमी विद्यार्थ्यांसाठी झटत असतात. ही इन्स्पायर्स एव्हरीवन विथ हिज काइंडनेस अँड लव्ह फॉर लर्निंग. ते सर्वांना इन्स्पायर करत असतात त्यांच्या दयाने सर्वांना प्रेम करून आणि त्यांची जी नॉलेज आहे त्याच्याने. लाईक डॉक्टर कलाम ही बिलीव्स इन डिसिप्लिन अँड ऑनेस्टी. डॉक्टर कलामांप्रमाणे त्यांना विश्वास आहे डिसिप्लिन आणि ऑनेस्टीवर. हिज बिगेस्ट अचिव्हमेंट इज नॉट ओनली इन टीचिंग बट ऑल्सो इन शेपिंग द कॅरेक्टर ऑफ हिज स्टुडंट्स. त्यांची जी अचिव्हमेंट आहे ती फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरती मर्यादित नाही आहे, तर विद्यार्थ्यांचं कॅरेक्टर घडवण्यात सुद्धा त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. हिज लाईफ शोज दॅट ट्रू सक्सेस लाईज इन हेल्पिंग अदर्स अँड स्टेईंग हंबल नो मॅटर हाऊ मच यू अचीव.
त्यांच्या जीवनावरनं आपल्याला हे लक्षात येतं की आपण इतरांना नेहमी मदत केली पाहिजे, नेहमी नम्र राहिलं पाहिजे, कितीही मोठं झालं तरी. पुढचा प्रश्न आहे, हाऊ डिड कलाम्स अर्ली लाईफ अँड फॅमिली शेप हिज कॅरेक्टर? की त्यांच्या सुरुवातीचं जे जीवन आहे त्याच्या बालपणापासून त्यांना जे धडे मिळाले त्यातनं त्यांच्या जीवनाला कसा आकार आला ते तुम्हाला सांगायचं आहे. डॉक्टर कलाम ग्रीव अप इन सिम्पल फॅमिली विथ लिमिटेड फायनान्शियल मीन्स. ते अगदी गरीब कुटुंबात जन्माला आले, पैशांची कमतरता होती. हिज पेरेंट्स वेअर हिज फर्स्ट टीचर्स हू टॉट हिम ऑनेस्टी, स्पिरिच्युअलिटी अँड व्हॅल्यू ऑफ हार्डवर्क. त्याच्या आई वडिलांनी त्यांना प्रामाणिकपणा, स्पिरिच्युअलिटी आणि हार्डवर्कचे धडे दिले. इवन दो हिज फॅमिली वॉज पुअर, देअर कमिटमेंट टू हिज एज्युकेशन वॉज स्ट्रॉंग. जरी फॅमिली गरीब होती तरी पण डॉक्टर कलामांना त्यांनी चांगल्या प्रकारे शिकवलं. द स्पिरिच्युअल एन्व्हायरमेंट ॲट होम मेड हिम हंबल अँड डिसिप्लिन. आणि घरामध्ये जे स्पिरिच्युअल वातावरण होतं त्यामुळे कलाम हे नम्र आणि अतिशय डिसिप्लिन बनले. दीज अर्ली लेसन्स बिकेम द फाउंडेशन ऑफ हिज कॅरेक्टर, शेपिंग हिम इन टू अ मॅन ऑफ विजन. आणि हे जे बालपणातनं त्यांना धडे मिळाले त्यामुळे त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते बनलं. त्यांना एक विजनरी माणूस बनवला, त्यांना एक सिम्प्लिसिटी फॉलो करणारा मनुष्य बनवला आणि विथ सिम्प्लिसिटी स्ट्रॉंग मॉरल व्हॅल्यूज थ्रू आउट हिज लाईफ. जरी प्रेसिडेंट झाले, जरी सायंटिस्ट झाले तरी पण ते हंबल होते आणि त्यांचे जे मॉरल व्हॅल्यूज होते ते अतिशय स्ट्रॉंग होते. सो दिस इज हाऊ हिज चाइल्डहुड लेसन्स टॉट हिम और मेड हिम व्हॉट मिस्टर कलाम वॉज. पुढचा प्रश्न आहे, how does Dr. Kalam's message motivate young people to dream big? Dr. Kalam always encouraged the young to dream big and think high. He said that dreams are the foundation of success because they shape our thoughts and guide our actions. He reminded students to stay focused on one goal, work with passion and never give up. His quote, "A clear aim, knowledge and hard work and perseverance spell success," captures this philosophy perfectly. His words continue to inspire generation to rise above difficulties and achieve greatness. तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे की डॉक्टर कलामांचे डिफरंट क्वेश्चन्स आहेत. डिफरंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, मराठीत एक्सप्लेन केलेले आहेत. ह्यातनं 6 मार्कांचा प्रश्न हा पडणारच आहे. तुम्ही